वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी करणार आहे पनीरची भाजी. तर मी मसाला आणलेला आहे, सुहाना आहे. तर बघा काय काय लागते आपल्याला. वाटाणे, परत पनीर, टमॅटो कापत आहे मी आता. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे टमॅटोला. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला केवढं म्हणजे जास्त करायचं असलं तर जास्त टमॅटो घेऊ शकता. तर बघा टमॅटो कापून झालेला आहे. तर आता मी आलं लसूणची पेस्ट करायलोय. थोडंच करायचं आहे म्हणून आपलं ह्याच्यात केलं. तर आता मी कांदा कापणार आहे. तर बघा आता रडतोय बाबा मी, कारण कांदा कापताना डोळ्यातनं पाणी येते माझ्या. तर बघा लय रडतोय, डोळं उघडा येत नाही मला. तर बघू शकता तुम्ही. तर कांदा घेतलाय, प्लेटच घ्यायला. तर बघा कांदा कापताना डोळं झाकून कापायले मी. काय माझं टॅलेंट आहे बघा. आता थोडं थोडं डोळ्यातनं पाणी आले राव माझ्या. तर कांदा कापून झालेला आहे. अरे कांद्याने या रडवलं मला बघा, लई रडलं बाबा मी, लई रडवलं कांद्यानं. तर आता बघा मी पुढचं व्हिडिओ दाखवायले. तर मी आता पनीरची भाजी करायला सुरुवात करत आहे. तर आपण छोटे छोटे पनीरचे तुकडे करून घ्यायचे. तर मी केलेले आहेत छोटे छोटे तुकडे. आणि कांदा कापून घेतलेला आहे, परत वाटाणे. तर आता गॅस चालू करत आहे आणि कढई गरम झालेली आहे. तर मी त्यात थोडं तेल, हे तूप आहे, आणि जिरं मोहरी आणि तेल आहे. तर मी तेल घेणार आहे पहिला. तर तेल मी घेतलेलं आहे, थोडंच घेतलंय. आता थोडं तूप घेणार आहे. तर बघू शकता तूप घेतले थोडं मी ना. आणि आता त्यात पनीर मी भाजून तळून काय म्हणताय ते घेणार आहे करून. तर बघा गरम झालेलं आहे. तर मी पनीर सगळं ओतलेलं आहे त्यात. तर झाले थोडं थोडं. तर आता मी ना जिरं मोहरी घातलं त्यात आणि ते गरम झालेलं आहे. तर मी आता त्यात कांदा घातला बघा मी ना. आता मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. परत मसाला घातलेला आहे फोडून. त्याला गरा हलवलो. आता टमॅटो जे बारीक करून घेतलेलं होतं ते घातलं आणि त्याला हलवलं. आता चटणी घालायची. तर चटणी बी घालून झाली. आणि जरा घालतो. तर चटणी सुद्धा घातली, हलवलं त्याला आणि गरा. आणि परत मग ते सगळं आपण झालेलं आहे बेटर, बघू शकता तुम्ही. असं झाले बघा. आणि आता मी ह्यात ना पनीर आणि वाटाणे घालणार आहे. तर मी घातलेलं आहे. आणि ह्याला आता चांगलं गरा हलवणार बघा. आणि परत सर्व आणि हलवलं त्याला गरा हे झालं हलवून. आता त्याच्यात थोडं पाणी, तर मी त्यात पाणी घालून
बारीक गॅसवर ठेवलेलं आहे झाकून. तर बघू शकता आता मी झाकण काढलेलं आहे. तर भाजी तयार झालेली आहे, आता खायची बाकी आहे. तर मी प्लेटमध्ये घेतले. तर वास तर चांगला यायला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.